कब्र खोदून काय काय भेटणार त्यांना? काय भेटणार सांगा ना मला? काहीच नाही भेटणार. औरंगजेबच्या कबरीचा इतिहास 300 वर्षाचा आहे. त्याला आज त्याचा जर त्याच दिवसापासून जर संघर्ष सुरू असता तर मी त्या गोष्टीला सहमत असतो. पण जी मागच्या खपल्या काढून काही पुढे फायदाच नाही ना. जो मर गए उनको हाथ लगा के पैर लगा के किसी को तकलीफ दे के कोई मतलब काटने वाला है क्या किसका? हिंदू मुस्लिम लड़ाना चाहते, बाकी कुछ भी मतलब नहीं हो। हिंदू मुस्लिम को गुमराह कर रहे हो, बाकी कोई नहीं, वो उखाड़ सकते भी नहीं, रिकाम बात है वो। शिवाजी महाराज जे होते महापुरुष होते, त्यांच्या काळात आहे ना भाऊ काही मुसलमान पोट भरायचे. नमस्कार, आपण बघत आहात एनसीएस न्यूज. आज आपण औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर मध्ये उभे आहोत. औरंगजेबाची कबर उकडून फेकली पाहिजे या वादामुळे राजकारण हे प्रचंड प्रमाणात पेटलं आहे आणि औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरातील नागरिकांची याविषयी काय भावना आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग. सर, क्या नाम आपका? मेरा नाम मजहर खान. सर, औरंगाबाद छत्रपति संभाजीनगर में औरंगजेब की जो कब्र है उसे उखाड़ कर फेंकने की भाषा कुछ राजकारणी लोग कर रहे हैं, इसे आप किस तरह से देखते हैं? एक असं आहे भाऊ माहिती आहे का, संभाजीनगर मध्ये जे आहे ना हे खाली दंगली करायच्या चक्कर मध्ये, बाकी काय नाही. इकडं नुसतं राजकारण सुरू आहे. इकडं हिंदू मुस्लिम सिख ईसाई इकडं सगळं सोबत राहणारे सगळं सोबत राहतात इकडं लोक. आम्ही कधीच असं भेदभाव करत नाही इकडचे हिंदू मुस्लिम सिख ईसाई. हे नुसतं राजकारण आले की नुसतं इलेक्शन येऊ लागले आता महानगरपालिकाचे, तर त्यांना माहिती आहे आता कसं काय करणार. शिवाजी महाराज जे होते ना महापुरुष होते, यांच्या काळात कधीच हिंदू मुस्लिम नव्हतं, कधीच नव्हतं भाऊ हिंदू मुस्लिम त्यांच्या काळात. हे सगळ्याला घेऊन चालायचे शिवाजी महाराज. हे नुसतं राजकारण आले की हिंदू मुस्लिम करताय. अरे गरीबाला बघा ना तुम्ही, गरीब लोक मरू लागले ना. हा, गरीबाला कोण बघणार? तुमचं सगळं बघताय तुम्ही. अरे गरीबाचं काहीतरी करा ना. हा, ते कबरीचं मसला ते 300 वर्ष का झोपत होते का आता काढू लागले? ते कब्र खोदून काय काय भेटणार त्यांना? काय भेटणार सांगा ना मला? काहीच नाही भेटणार. तिकडचे खुलताबादचे लोक हिंदू मुस्लिम सिख जिथे कबर आहे तिकडे सगळे मिळून जुळून राहतात. इकडे संभाजीनगर मध्ये भी सगळे मिळून जुळून राहतात. इकडे खाली दंगली करायच्या चक्कर मध्ये राजकारणी लोक आहे, बाकी काही नाही भाऊ. शिवाजी महाराज जे होते महापुरुष होते, त्यांच्या काळात आहे ना भाऊ काही मुसलमान पोट भरायचे. हा, काही त्यांचे तोप खाण्यावरचे त्यांचे पठाण ते काही लोक त्यांच्याकडे मुसलमान होते. यांना काय समजतं? यांना काही समजत नाही. हे नुसतं राजकारण. अरे गरीबाला बघा तुम्ही, गरीब मरू लागलं भाऊ. गरीबाला खायला नाहीये, काम नाहीये, धंदे नाहीये. यांचं काय? हे नुसतं राजकारण करताय हे लोक. सर, औरंगजेबाची कबर ही उकडून फेकली पाहिजे अशी भाषा वापरली जात आहे, तर याला आपण कशा प्रकारे बघता? बिलकुल याला जातीय समीकरण बदलायचं हेतू यांचा आहे ह्या लोकांचा. कारण आज जातीमध्ये दंगली घडायच्या. त्या औरंगजेबच्या कबरीचा इतिहास 300 वर्षाचा आहे. त्याला आज त्याचा जर त्याच दिवसापासून जर संघर्ष सुरू असता तर मी त्या गोष्टीला सहमत असतो. पण जी मागच्या खपल्या काढून काही पुढे फायदाच नाही ना. यात जर जातीय दंगली घडल्या तर तुमच्या आमदार खासदारचा मुलगा नाही राहणार, माझे गोरगरीब जनता त्यामध्ये राहील. सगळ्याचे संसार उद्ध्वस्त झाले अगोदर पण ह्या गोष्टीचा मी निषेध करतो. काय नाव आपलं? जाकिर चकादर. सर, औरंगजेब की कबर ही उखाड़ कर फेंकने की भाषा की जा रही है, इसको आप किस तरह से देखते हैं? गलत है सर, गलत है. ये नहीं होना ही. किसी के जात धर्म के लिए ऊपर उंगली उठाने के लिए कैसा है फर्क है, नेचर में फर्क पड़ेगा. तुम हमारे लिए करेंगे, हम तुम्हारे लिए करेंगे. इसमें जो नुकसान है तुम्हारा और हमारा ही है. कोई बड़े लोगों का कभी तुमने किसी को सुनेगा कोई एडमिट है, कोई परेशान है, कोई किसी का हाथ टूटा, किसी का पैर टूटा, कोई लीडर का, कोई नेता का, किसी का टूटा नहीं. फिर अपन आपस में लड़के को मतलब का नहीं है भाई. भाईचारा अच्छा है. आप भी ईद बनाओ, दिवाली बनाओ, हम भी आप ईद बनाते दिवाली बनाते. हमने आज तक ऐसा अभी करे नहीं. अभी राजकारण की वजह से हो रहा है ये सब. जो औरंगजेब की कबर उखाड़ कर फेंकने की भाषा वापर रहे हैं उन्हें क्या कहना चाहेंगे आप? नहीं, वो गलत है सर. किसी को वो मरूम के लिए कोई मतलब का नहीं है ना. जो मर गए उनको हाथ लगा के पैर लगा के किसी को तकलीफ दे के कोई मतलब का आने वाला है क्या किसका? जात धर्म करने के लिए वो क्या उठ के अपने को तकलीफ थोड़ी दे रहे हैं कोई तकलीफ अपने को नहीं. फिर अपन देखे कोई मतलब का नहीं है ना सर. काय नाव आपलं? विकास जाधव.
सर, औरंगजेबाची कबर ही काढून टाकली पाहिजे, उकडून फेकली पाहिजे अशी भाषा वापरली जात आहे, याला आपण कशा प्रकारे बघता? आता उकडून भेटले तर काय भेटणार, त्याचा काही फायदा नाही, नुकसान बी नाही फायदा बी नाही. काय नाव आपलं? बाबा भंडारी. सर, औरंगजेबाची कबर ही उकडून फेकली पाहिजे अशी भाषा वापरली जात आहे, याला आपण कशा प्रकारे बघता? तर आपल्याला तर वाटत नाही असं हो म्हणून. आपण सगळे एकच आहे, समाज एक आहे आणि आपण सगळे मिळून एकच राहतो. जातीभेद पाहिजे नाही. क्या नाम आपका? उमेर खान. सर, औरंगजेब की कबर ही उखाड़ कर फेंकने की भाषा की जा रही है, इसको आप किस तरह से देखते हैं? ये आपस में झगड़े लगाए जा रहा है और कुछ नहीं है. काय नाव आपलं? आपण सळपत सर, औरंगजेबाची कबर ही उकडून फेकली पाहिजे अशी भाषा वापरली जात आहे, याला आपण कशा प्रकारे बघता? चुकीची भाषा आहे, कारण याच्यात काय आहे, तुम्ही आम्ही भांडणच करावा हेच चालू आहे सध्या. क्या नाम आपका? अब्दुल जाकिर. सर, औरंगजेब की कबर ही उखाड़ कर फेंकने की भाषा की जा रही है, इसको आप किस तरह से देखते हैं? वो हिंदू मुस्लिम लड़ाना चाहते, बाकी कुछ भी मतलब नहीं हो. हिंदू मुस्लिम को गुमराह कर रहे हो, बाकी कोई नहीं, वो उखाड़ सकते भी नहीं, रिकाम बात है वो. जो औरंगजेब की कबर उखाड़ कर फेंकने की भाषा कर रहे हैं, उन्हें आप क्या कहना चाहेंगे? मुख्यमंत्री ने जो बयान दिए वो उन्होंने वापस लेना, उन्होंने अच्छी बात नहीं हो. वैसे तो उनकी कुर्सी पर तो खतरा है. आत्ताच आपण औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरातील नागरिकांशी याविषयी चर्चा केली आहे. कॅमेरामॅन आदित्य लाटेसोबत मी आदर्श लाटे, आपण बघत आहात एनएसएस न्यूज.